आम्ही निघालो बँड्राला. त्या घेतल्या चितारी मी. सो आता आम्ही पोहोचलेलो आहोत वडाळा स्टेशनला. तिथून आम्ही बँड्रा ट्रेन पकडणार आहोत. ही बघा आली आमची ट्रेन. आता जायची आहे बांद्राला. तर चला भेटूयात पुढे. फोर्थ सॅटर्डे असल्यामुळे ट्रेन रिकामीच होती, कारण बहुतेक ऑफिसर्सना सुट्टी असते. त्याच्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. आरामशीर प्रवास झाला. तर आम्ही पोहोचलो बांद्र्याला. इथून आता बाहेर पडलेलो आहोत स्टेशनच्या बाहेर. सो इथून तुम्हाला लिंकिंग रोडला जाण्यासाठी शेअर ऑटो मिळतात, जे प्रत्येकी माणसाचे 20 रुपये घेतात सीटप्रमाणे. सो हे बघा आपलं बँड्रा स्टेशन किती सुंदर आहे ना. असं जुन्या इमारतीसारखं दिसत आहे. याचं बांधकाम खूप वर्षानंतर आलेली आहे मी बांद्रा. स्टेशनला आपण आम्ही पोहोचलो आता बँड्रा लिंकिंग रोडला. हे बघा पूर्ण रस्ते हे शॉपिंग साठी भरलेले आहेत. छोटे छोटे दुकानांनी खूप असं व्हेरिएशन मिळतं इथे कपड्यांचं. किती सांगतात? छान आहे का तो कलर पण छान आहे. माझा देऊ मोबाईल? नाही नाही हाय हाय. कैसा भैया? कोई भी लो 200. मस्त आहे. बँड्रा लिंकिंग रोड शॉपिंग मुंबईतील एक अत्यंत प्रसिद्ध शॉपिंग डेस्टिनेशन आहे. हे ठिकाण आपल्या फॅशनेबल कपडे, चप्पल, बूट, पर्स, ॲसेसरीज आणि स्ट्रीट शॉपिंगसाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला स्ट्रीट शॉप्सपासून ब्रँडेड शॉपपर्यंत सर्व प्रकारचे पर्याय मिळतील. बँड्रा लिंकिंग रोड स्ट्रीट फॅशनसाठी ओळखले जाते. कमी किमतीत उत्कृष्ट फॅशन आयटम आपल्याला इथे इझिली मिळून जातात. बघ छान आहे तो. बँड्रा लिंकिंग रोड हा फॅशनेबल आणि ट्रेंडी सनग्लासेस खरेदीसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. येथे तुम्हाला ट्रेंडी आणि स्टायलिश गॉगल्ससुद्धा मिळतील. सो इथे कॅप्ससुद्धा बघत होतो आम्ही. कॅप्स, विंटर कॅप्स, थंडीचे कॅप्ससुद्धा आता आलेले आहेत. गॉगल्समध्ये ना ॲव्हिएटर्स, वेफेरर्स, कॅट आय, राऊंड फ्रेम यासारख्या डिझाईन्स खूप लोकप्रिय आहेत. तू एक लावून बघ ना. छान दिसतं, छान दिसतं. किती सांगितलं त्याचे? इथली विविधता म्हणजे ट्रेंडी वेस्टर्न कपडे, पारंपरिक डिझायनर वेअर आणि कॅज्युअल आउटफिटसाठी परिपूर्ण ठिकाण आहे. सांगताना ते आपल्याला किंमत वाढवून सांगतात, पण आपण जर बार्गेनिंग, घासाघीस केली किमतीच, तर आपल्या योग्य दरात ते आपल्याला ती वस्तू देऊन जातात. हा ना. छान आहे पण रेंज नाही आहे. तो वरचा कलर पण छान आहे. हां छान आहे. मोठी साईज पण आहे का? मोठी साईज छान आहे. हां छान वाटेल ना तिला. हां छान दिसेल तिला. ती हाईट आहे ना तिला. हां नॉट पण आहे असं वाटतंय. चांगलं आहे पण कलर छान आहे. कलर बघायचे आहेत का तुला आणखी? छान आहे तो. कितना है इसका? छान आहे का? छान आहे. 1800. छान आहेत. मस्त आहेत कलेक्शन. बघू दिसतंय? हो दिसतंय ना. बघू. सो आता आम्ही आलेलो आहोत काही ॲसेसरीज घेण्यासाठी. कितने का ये ब्रेसलेट्स वगैरे? 100. हां छान असते. हे काढ ना कुठे ते चावेल. हलके आहेत ना जास्त. हां हलका आहे. उन्हाळ्यामुळे दिसत
समजत नाही काय रेंज आहे काय म्हणायची. इसका क्या रेंज है? हे इयरिंग्स त्यांनी आम्हाला सांगितलं ते 150ला पण दिले 100ला. 200 का? ये भी 200 है? ये 150. खूप चप्पलची लाईन आहे बघ पूर्ण. मला शूज आणि हे घ्यायचं. शूज तिकडे होते. कसले शूज हवे तुला? घालायला. सो इथे हे कॉटनचे असे 1 पीस होते जे आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. त्याची कॉस्ट सिंगल घेतलं तर 300 रुपये आणि 2 घेतले तर 500 रुपये असे होते. हे रोडवरती असे नेक पीस भेटत होते जे फक्त 50 रुपयाला होतं सिंगलमध्ये. आणि जर लेअर चेन असेल डबल चेन 3 चेनचं तर ते सांगताना सांगतात 150 रुपये पण ते आपल्याला देऊन जातात 100 रुपयामध्ये. खूपच छान असं कलेक्शन होतं ह्यांच्याकडे. घालते ना तू 750 सांगितलं ना त्यांनी. थोड़ा कम है ना इससे? हाँ उससे कम है. लाइट ब्लू कलर सब पे जाएगा. छान आहे तो. इथे सिंगल कुर्ती सेटमध्ये सुद्धा मिळत होते. सो यांची सांगण्याचे रेट होते 1200 ते 1500 पण इथून आम्ही जे कुर्ती विथ पॅन्ट घेतलेली ती आम्हाला मिळाली 600 रुपये. पूर्ण ड्रेस आहे का? अच्छा मस्त कलर त्याचा. छान आहे. त्याचे किती विचार? किती याचे? 1200 म्हणजे सांगण्याचा भाव 1200. याची साईज म्हणजे आता आम्ही आलेलो आहोत पर्स बघण्यासाठी. सेम मध्ये मोठी पण बघ आणि एकत्र बघ. बघ हा वाटतं ना. राहते ना चांगली कुठे. आणि ट्रेंडी ॲसेसरीज खरेदी करण्यासाठी इथे खूप पर्याय मिळतात. प्रत्येक वयोगटासाठी आणि बजेटसाठी सुद्धा इथे काहीतरी खास उपलब्ध आहे. इथे तुम्हाला ट्रेंडी कानातले, नेक पीस, ब्रेसलेट्स, अंगठ्या, पारंपरिक आणि मॉडर्न लुकसाठी ऑक्सिडाइज ज्वेलरी, कॉलेज गोईंग मुलींसाठी सुद्धा भरपूर ज्वेलरी मिळते. दाखव इथे विद्या. अरे मस्त दिसतंय. हा तो छान आहे. छोटे छोटे तू घालते का? छान दिसतं. स्टुडंट दिसते. कॅमेराच ऑन नाही केला मी. छान आहे तो. किती सांगतात? 850. 850 बघ ना. अरे बापरे खूपच जास्त. अच्छा तीच आहे. भी ले लो 250. हे वरचे पण 50. अच्छा हा लॉंग पण छान दिसत. अरे हा हो बाजूचं मध्ये ह्या शॉपमध्ये मिळत होते 1 पीस ज्यांची स्टार्टिंग रेंज सांगितले 1500 पण बार्गेनिंग जर केलं ना छानपैकी आपण तर आपलं ते 500 ते 600च्या रेंजमध्ये आपल्याला ते इझिली देतात. तर साईड बघायसाठी तो पॅटर्न आहे त्याला. सो शॉपिंग करून लागली होती भूक. शॉपिंगच्या दरम्यान स्ट्रीट फूड खाण्याचा आनंद इथे घेता येतो जसे की पाणीपुरी, सँडविच आणि चाट. सो आम्ही सुद्धा तेच घेतो आहे ना. आहेत चांगले आहेत त्याच्याकडे. बघते का ती सांगतात त्याचे. पूर्ण चप्पल गेली. हा इथे बघायची काय? पटकन आवडण्यासारखं. सो फ्रेंड्स इथे मिळत होते हे टॉप्स 1 पीस टाईपच आहेत जे फक्त 300 रुपयाला होते. खूप असं भरपूर कलेक्शन होतं ह्यांच्या. बँड्रा लिंकिंग रोड हा फुटवेअर शॉपिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे तुम्हाला स्टायलिश, किफायतशीर आणि विविध प्रकारच्या चपला, सँडल्स आणि बूट्स मिळू शकतात. इवन ब्रँडेडची कॉपीसुद्धा इथे मिळून जातात. याचा बेल्ट मोठा वाटतो का? मी काढते वस्तू. कसं वाटतं हा?
वाईटच हा बरं आवडला. वाटलं. वाईटच बरं आहे. हाच आवडला. इथे रोडवरती ना टेबल कवर, डायनिंग टेबल कवर आणि उशांचे कवरसुद्धा मिळत होते. सो शॉपिंग करून आम्ही परत निघालो घरी जाण्यासाठी. संध्याकाळी बघा बँड्रा स्टेशन किती सुंदर दिसत आहे ना. 6 वाजले होते आम्हाला मोस्टली तिथून निघण्यासाठी. सकाळी लवकर आलो होतो. खूप सारी शॉपिंग करून आम्ही निघालो घरी परत जायला. ते खातो चिप्स. इथे बसले सुचिता. खूप सारी शॉपिंग करून आम्ही पोचलेलो आहोत आमच्या स्टेशनला. बँड्रा लिंकिंग रोड शॉपिंग ही फक्त खरेदी नाही तर एक अनुभव आहे, जिथे तुम्हाला मुंबईतील फॅशन आणि कल्चरची झलक पाहायला मिळते. सो आम्ही दोघी उतरलो आमच्या स्टेशनला. विद्या आणि मी, सुचिता पुढे जाणार होती, सो आम्ही तिला बाय केला. सो फ्रेंड्स, कसं काय वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आमच्या बँड्रा लिंकिंग रोडच्या शॉपिंगचा व्हिडिओ, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजचं आमचं शॉपिंग आवडलं असेल, शॉपिंगचा अनुभव आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि नवीन फ्रेंड असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.